एक शपथ घेऊया। पालघर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरासंदर्भात आज जनसुनावणी आहे आणि या जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकीकडे या जनसुनावणीला स्थानिक रहिवासी असतील, मच्छीमार असतील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक असतील यांच्याकडून प्रचंड विरोध होत आहे। मात्र प्रशासनाने ही जनसुनावणी घेण्यासाठी ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली आज जनसुनावणी होते। या जनसुनावणीला शिवसेनेकडून विरोध होत असताना आपण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील यांची भूमिका जाणून घेऊया। नेमकी काय आपल्या पक्षाची भूमिका आहे आणि आता कशी तुम्ही आंदोलन करणार किंवा तुम्ही तुमची मत कसं मांडणार? आजची जी जनसुनावणी आहे या जनसुनावणीला आमचं मत नोंदवण्यासाठी आम्ही सगळे स्थानिक भूमिपुत्र इथले या वाढवण बंदराला पहिल्यापासूनच विरोध करत आहोत। आजही आमचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे मोठ्या प्रमाणात जमा होऊन आमचा विरोध दर्शवू। परंतु पोलिसांची जी दंडशाही आहे आणि त्यांची जी अडवणूक आहे ती अडवणूक आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। या ठिकाणी भाजपने काही कार्यकर्त्यांना पैसे देऊन ही जनसुनावणी मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे बोगस लोक आणून ही जनसुनावणी आपल्या बाजूने वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे। भाजपने ही जनसुनावणी मॅनेज करण्यासाठी बसेस भरून भाजपचे कार्यकर्ते आणलेले आहेत जनसुनावणीसाठी। आपण जिल्हाध्यक्ष मोरे साहेब आहेत त्यांना विचारू, तुम्ही या संदर्भात काय म्हणाल? ही शासनाची आणि पोलिसांची दडपशाही आहे। या दडपशाहीला आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना आणि महिला आघाडी युवासेना सर्व पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे आणि आमचा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे आणि तो ते दाबवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांना नोटीस, रात्री त्यांच्या घरी जाणं, पोलिसांनी प्रत्येकाने कार्यकर्त्यावरती नजर ठेवणं हा सर्व निंदनीय प्रकार चालू आहे। तरी या निर्णयाला आम्ही डगमगता आम्ही विरोध दर्शवणारच आणि आमचं उद्दिष्ट आहे की ज्या बंदराला बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता त्यालाच आम्ही आमचं पूर्णपणे संपूर्ण पालघर जिल्हा या विरोधात उतरेल असेल। कारण सर्व मच्छीमार समाज आणि शेतकरी, वाडीवाले, डायमेकर्स हे सर्व देशीय जोडीला मिळतील। फक्त एका माणसाच्या महत्वाकांक्षेपोटी हा प्रकल्प उभा असतोय। JNPTच्या नावाखाली अदानीला मोठा करण्याचा प्रयत्न जो शासनाने चालवला आहे तो आम्हाला कुठल्या प्रमाणे हाणून पाडायचा आहे। त्यासाठी सर्व माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही आता जवळजवळ तिथे जमतोय पालघर पंचायत समितीचे। आता थोड्याच वेळात आमचे मार्गदर्शक आमचे आमदार सुनील शिंदे साहेब ही येतात आम्हाला बळ देण्यासाठी आणि आमचं वेळोवेळी सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही कळवत असतो आणि आमचं त्यांनाही सांगितलं आम्हाला की तुम्ही विरोध दर्शवा, तुमचे पूर्ण ताकदीनिशी आपण या स्थानिक लोकांच्या पाठीशी उभे राहणं हे आपलं गरजेचं आहे। स्थानिक लोकांच्या पाठीशी उभे राहणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे। पण या जनसुनावणीच्या अनुषंगाने शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले याबद्दल काय सांगाल? कोर्टाने 11 महिन्यामध्ये एक ऑर्डर देऊन की चौकशी अहवाल कोर्टाला सादर करावा, परंतु हा सगळा विरोध आम्ही वाढवण बंदराला करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना आपण जुमानत नसल्यामुळे आणि ते आम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आम्ही त्यांचं ऐकलं नाही। कारण पक्षाची एक भूमिका असते आणि ती भूमिका आम्ही अगदी स्थानिकांच्या जोडीला राहण्याची जी भूमिका आहे, स्थानिकांचा जो विरोध आहे तो विरोध दर्शवण्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं आणि हे सगळं केल्यानंतर त्यांनी त्याच ऑर्डरचा संदर्भ घेऊन कालच माझ्यावर एक गुन्हा दाखल केलेला आहे। जो गुन्हा दाखल केलेला आहे ती व्यक्ती कोण आहे तर ती वरिष्ठांच्या मर्जीने आणि वरिष्ठांची वसुली करणारी एक हायवेला सगळ्या अनलिगल धंद्यांची वसुली करणारी व्यक्ती आहे आणि त्याच्या संदर्भात मी ही पत्र दिलेलं आहे। परंतु त्याच्यावर कोणतीही चौकशी न करता काल माझ्यावर दबाव आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु अशा दबावाला आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि अशा कितीही केसेस झाल्या
तरी आम्ही काही डगमगणार नाही. या प्रकल्पाला आमचा जो विरोध आहे तो विरोध आम्ही पूर्णतः दर्शवू आणि आजचे जे जनसुनावणी आहे त्या जनसुनावणीला आम्ही जाऊन आमची मतं मांडूच. आमचे नक्कीच या जनसुनावणीचा विरोध कायम करणार आहोत असं हे सांगितलेलं आहे. मात्र या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे जी आलेले आहेत. शिंदे साहेब, आजची जनसुनावणी आहे आणि आपल्या थेट रेल्वेने प्रवास करत या जनसुनावणीसाठी हजर राहिलेला आहात. काय सांगाल आजच्या जनसुनावणी संदर्भात? एकतर जनसुनावणी हा आता संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय झालेला आहे. कारण शेवटी वाढवण हा विषय अतिशय इकडच्या स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याचा, सामाजिक महत्त्व देखील तेवढंच आहे. नैसर्गिकरित्या, आर्थिकदृष्ट्या आणि तर अनेक दृष्टीने हा संपूर्ण प्रकल्प या इकडच्या स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करणार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यावरती अनेकदा चर्चा देखील झालेली आहे, विधिमंडळात चर्चा झालेली आहे. या संदर्भाने जन आंदोलन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. आणि त्यामुळे आजच्या या सुनावणीच्या दरम्यान जो आक्रोश आहे लोकांच्या मनामध्ये, याच्या विरोधाची जी भावना आहे ती कुठेतरी एकवटून या ठिकाणी समोर येणार आहे. परंतु जनसुनावणी या ठिकाणी होत असताना या ठिकाणी शासनाचा दबाव, या ठिकाणी या प्रकल्पासाठी आग्रही असलेली लोक, ह्या सगळ्यांमधून कुठेतरी योग्य तऱ्हेने आपलं म्हणणं इथे लोकांसमोर मांडता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना तेवढंच आत्मविश्वास आणि आत्मबळ मिळालं पाहिजे. म्हणून माझ्यासारखा जनतेतला कार्यकर्ता ट्रेनने येतो. कारण शेवटी गाडी आणि ट्रेन याच्यापेक्षा इकडची भावना आम्हाला महत्त्वाची आहे, इकडच्या कार्यकर्त्यांची चळवळ आम्हाला महत्त्वाची आहे आणि त्यांना साथ आणि सहकार्य देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. कुठेतरी हा प्रकल्प स्थानिकांचा विरोध डावलून रेटून नेण्यासाठी प्रयत्न होतोय, याबद्दल काय सांगाल? कारण ह्या जनसुनावणीसाठी तब्बल 10 जिल्ह्यातून पोलीस प्रशासन इथे मागवलेले आहेत. याच्याबद्दल हो, कालपासूनच तो चर्चेचा विषय आहे. कारण अनेक माध्यमांच्या माध्यमातून इथे किती पोलीस आलेले आहेत, प्रमुख पोलीस अधिकारी या ठिकाणी किती आलेले आहेत. शेवटी लोकांवरती एखादा प्रकल्प लादून तुम्ही या ठिकाणी राज्य करू शकत नाही, त्याचं तुम्हाला उत्तर कधी ना कधी द्यावंच लागेल. आमची ही मागणी आहे, जर इथे लोक आणि इकडचं खऱ्या अर्थानं भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार असेल तर उद्ध्वस्त होणारे प्रकल्प इथे कशाला पाहिजे? न्या मग तुम्ही इतर प्रकल्प गुजरातला नेले ना, तसं हाही घेऊन जा ना. आम्हाला हे इकडच्या निसर्गाला बाधित न होणारे किंवा इकडच्या भूमिपुत्रांना बाधित न होणारे असे प्रकल्प आणा घेऊन, आम्ही तुमचं स्वागत करतो. हा प्रकल्प स्थानिकांचा विरोध डावलून रेटून नेण्यासाठी प्रयत्न होतोय, याबद्दल काय सांगाल? कारण ह्या जनसुनावणीसाठी तब्बल 10 जिल्ह्यातून पोलीस प्रशासन इथे मागवलेले आहेत. याच्याबद्दल हो, कालपासूनच तो चर्चेचा विषय आहे. कारण अनेक माध्यमांच्या माध्यमातून इथे किती पोलीस आलेले आहेत, प्रमुख पोलीस अधिकारी या ठिकाणी किती आलेले आहेत. शेवटी लोकांवरती एखादा प्रकल्प लादून तुम्ही या ठिकाणी राज्य करू शकत नाही, त्याचं तुम्हाला उत्तर कधी ना कधी द्यावंच लागेल. आमची ही मागणी आहे, जर इथे लोक आणि इकडचं खऱ्या अर्थानं भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार असेल तर उद्ध्वस्त होणारे प्रकल्प इथे कशाला पाहिजे? न्या मग तुम्ही इतर प्रकल्प गुजरातला नेले ना, तसं हाही घेऊन जा ना. आम्हाला हे इकडच्या निसर्गाला बाधित न होणारे किंवा इकडच्या भूमिपुत्रांना बाधित न होणारे असे प्रकल्प आणा घेऊन, आम्ही तुमचं स्वागत करतो. परंतु वाढवणच्या संदर्भाने इकडच्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्याच्यातनं नैसर्गिकरित्या आणि इतर दृष्टीने जी काही या ठिकाणी वाईट परिणाम होणार आहेत त्याचा देखील या ठिकाणी उहापोह यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या भावना लक्षात घेता शासनाने याच्याबद्दलचा कुठेतरी योग्य विचार करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. नक्कीच स्थानिकांना उद्ध्वस्त करून जर प्रकल्प होत असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी उत्तर द्यावेच लागेल, असा विश्वास इथे शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. न्यूज स्टेट लोकस्पर्श न्यूजसाठी मनोज सातवी, पालघर.